करता जसं विद्यापीठामध्ये स्वतंत्र कोर्सेस असतात तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर कोर्सेस असावेत आणि जगभरातले लोक तज्ज्ञ लोक येऊन त्यांनी त्यावर रिसर्च करावा अशी त्यांची अंतरीची इच्छा आहे आणि आपली देखील ती इच्छा आहे आणि गणपती बाप्पा ह्या इच्छेला पूर्णत्व देईल हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि ट्रस्टचे सरचिटणीस कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय हेमंतभाऊ रासने यांना मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर मग बानगुडे पाटील आपल्याशी संवाद साधतील. माननीय हेमंतभाऊ रासने. हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज व्यासपीठावर उपस्थित ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळेजण जमलेलो आहोत ते प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलभाऊ रासने, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशजी सूर्यवंशी, ज्यांच्या व्यवस्थापनातून व ज्या मंडळाच्या माध्यमातून हा शिवजयंतीचा उत्सव गेले अनेक वर्ष या ठिकाणी सातत्याने केला जातो त्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश चव्हाण, मंडळाचे कार्याध्यक्ष यतीश रासने, मंडळाचे पदाधिकारी अमोल चव्हाण, सचिन आकाडे, तुषार रायकर, मंगेशजी सूर्यवंशी आणि जमलेल्या माझ्या सर्व शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने ज्या पावन झालेल्या भूमीत त्यांना ऐकण्याकरता बानगुडे पाटलांना ऐकण्याकरता जमलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, शिवजयंती व्याख्यानमाला ही सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून मागील 40-50 वर्षा या ठिकाणी आपण सातत्याने ती करत होतो. सर्वात प्रथम प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात पहिल्यांदा आपण ती शिवजयंतीची व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज हे भोसल्यांच्या हातून आपण ऐकायचो. आज त्याच्यानंतर गणेश उत्सवात झालेल्या गर्दीनंतर आपण ती शिवजयंतीच्या कालावधीमध्ये याच ठिकाणी अनेक वर्ष आपण ती राबवली. त्या व्याख्यानमालेत प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांपासून आपल्या ह्या व्यासपीठावर अटलजींपर्यंत सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज ज्यांचा थोर अभ्यासक म्हणून जे आत्ताच महेश भाऊंनी सांगितलं की जे रिसर्च सेंटर करतायत गेले अनेक वर्ष ज्यांनी या विषयाला वाहून घेतलं, समर्पित केलं, त्यांनी राजकारणात सुद्धा प्रवेश केला, काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपलं मुख्य काम हे शिवाजी महाराजांवर अभ्यास करणं आहे आणि ही समाजाची गरज आहे हे ओळखून त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचा पूर्ण वेळ या विषयाकरता समर्पित केला. त्या बानगुडे पाटलांचं इथं मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आणि आत्ता जो शब्द या व्यासपीठावरनं जो दिलेला शब्द असतो ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कायम पाळतं, कारण ही जी वास्तू आणि ही जी भूमी आहे तिथं गणपती बाप्पा 130 वर्षपेक्षा जास्त कालावधी गणपती बाप्पा हे बसण्याचं हे ठिकाण आहे. त्या बाप्पाच्या ठिकाणावरनं या ठिकाणावरनं अनेक गोष्टी इथं घडल्या. बाबासाहेब पुरंदर यांनी सुद्धा इथून शिवाजी महाराजांच्या बाबतीत, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत करू पाहताल त्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ पूर्ण ताकदीने आपल्याबरोबर राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आपल्या आणि प्रेक्षकांच्या मध्ये जास्त संभाजी महाराज की जय. धन्यवाद हेमंत भाऊ. प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि स्वर्णयुग गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंती सोहळा इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय म्हणजे इतिहास आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. खरं तर महाराजांचं हे स्वराज्य म्हणजे निव्वळ भौगोलिक सीमा नव्हेत, तर स्वराज्य म्हणजे स्वाभिमान, स्वराज्य म्हणजे अस्मिता, स्वराज्य म्हणजे पराक्रम, स्वराज्य म्हणजे शौर्य. 350 वर्षापूर्वी महाराजांनी याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हे विश्व उभा केलं. खरं तर आतापर्यंत या भरतभूमीवर गेल्या 500 वर्षामध्ये राज्याभिषेक झाला नव्हता आणि महाराष्ट्राच्या भूमीवर तर शतकातून शतके तो घडलाच नव्हता. शतकानुशतके न घडलेल्या अशा अलौकिक प्रसंगाची घोषणा महाराजांनी केली आणि अवघा महाराष्ट्र आनंदून गेला. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटणार होतं आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचं सूर्य प्रकटणार होता. अलौकिक आणि असामान्य घटना. खरं तर महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले. हा मृत्यूचाच प्रसंग होता. हा क्षण मृत्यूचा. आपण परत येऊ का खात्री नव्हतीच. मिर्झा राजेंबरोबर तह झाला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल केले. महाराजांनी आतापर्यंत कमावलेलं सारं मिर्झाच्या अधीन करावं लागलं. 1646 ते 1665 उभा राहिलेलं सगळं स्वराज्य त्या मिर्झाला द्यावं लागलं. खरं तर कोसळून टाकणारा हा प्रसंग होता. संपून टाकणारा प्रसंग होता. पण त्यातूनही महाराज आग्र्याला निघाले. आग्र्याच्या कैदेत अडकले. पण संकट माणसाला कधीच मारत नाहीत. संकटांची भीती माणसाला मारून टाकते. महाराजांकडे एक विलक्षण कौशल्य होतं. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता स्थिर राहायचं. महाराजांनी आग्र्याच्या कैदेतील त्या काळाचा वापर उद्याच्या भविष्याचं नियोजन करण्यासाठी केला आणि आग्र्यातच महाराजांनी भव्य राज्याभिषेकाचं स्वप्न पाहिलं. हे विलक्षण होतं. विलक्षण. खरं तर आमची अडचण अशी आहे, एखादी गोष्ट अवघड वाटली की आम्ही सोडून देतो. एखादी गोष्ट कठीण वाटली की आम्ही त्यापासून पळ काढतो. संकटांना टाळून आणि संकटापासून पळून जाऊन संकटांवर विजय मिळवता येत नाही. संकटांवर विजय मिळवायचा तर संकटांशी भिडावं लागेल आणि संकटांशी लढावंच लागेल. हे महाराजांनी सांगितलं. बचावाचा सर्वोत्तम मार्ग आक्रमण. शिवसूत्र ते सांगत. कठीण आहे ना आग्रा कैद. सुटायचं असेल तर पर्याय एकच, आक्रमण. आणि महाराजांनी आक्रमण केलं. महाराज आग्र्यातून निसटले. परत आल्यावर महाराजांनी पुन्हा स्वराज्याला उभारी द्यायला सुरुवात केली. 1665 महाराजांकडे फक्त छोटे मोठे 16 किल्ले राहिले होते. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात किती किल्ले होते माहिती आहे? 65 ते 1674. सारं संपलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 9 वर्षात पुन्हा 300 किल्ले जिंकले आणि 360 किल्ले राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात होते. कधी तुम्हाला खचल्यासारखं वाटत असेल, कधी निराश व्हाल, कधी सारं संपलंय असं जाणवेल. महाराजांना डोळ्यासमोर आला. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा असं महाराजांचा मी जे वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. म्हणजे हाताशी काही नसताना महाराज राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही.
नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढं रणांगणेत नेऊन त्याला सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुम तर लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी मनभर साखर फस्त करते. अरे कणभर मुंगी ध्येय गाठत असेल, आपल्या अजिबात घेत नाही. ती सरळ त्या काठीवर आक्रमण करेल, तिला पार करेल आणि पुढे जाईल. मुंगीला अडवायचं आहे, तिच्या वाटेत दगड ठेवा. दगड वाटेत आला म्हणून मुंगी वाट बदलणार नाही, माघार तर घेणार नाही. ती सरळ त्या दगडावर चढेल, स्वतःची उंची वाढवून घेईल आणि पुढे निघून जाईल. तिला अडवायचं आहे, तिच्या समोर पाणी होता. मुंगी वाट बदलणार नाही, माघार तर अजिबात घेणार नाही. ती सरळ त्या पाण्याला वळसा घालेल आणि पुढे निघून जाईल. एवढीशी मुंगी आयुष्यात माघार घेत नाही. आम्ही का घ्यावी? महाराजांनी इथल्या मावळ्यांच्या उरात तेच तर पेरलं, माघार नाही, कदापि नाही. आणि त्यातूनच उभं राहिलं स्वराज्य. राज्याभिषेकाची घोषणा झाली. या राज्याभिषेकाच्या पाठीमागं काही कारणं होती. सिंहासना पाठीमागं न्यायासन आणि न्यायासना पाठीमागं धर्मासन उभा राहणं राजा आणि राज्यासाठी गरजेचं होतं. पण आतापर्यंत आदिलशाही, निजामशाही, मोगल एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा असंच महाराजांना समजत होती. आदिलशाही, निजामशाहीचे अंकित असलेले सरदार महाराजांना राजा म्हणायला तयार नव्हते. इतर शाह्यांशी तह करार करता येत नव्हते. महसुली पद्धतीत कायदे नियम आणता येत नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचं, इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं, स्वतःचा राजा हवा होता. आणि म्हणूनच महाराजांनी घोषणा केली राज्याभिषेकाची. शतकातून शतकात पहिल्यांदा महाराष्ट्रात हे घडणार होतं. महाराजांनी राज्याभिषेकासाठी स्वराज्याच्या राजधानीचा गड निवडला. दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही. त्याहूनही दशगुणी इतका बिकट की मुंगीलाही आत शिरता येणार नाही आणि परवानगी शिवाय वाऱ्यालाही बाहेर पडता येणार नाही. तो रायगड महाराजांनी राजधानीचा गड म्हणून नक्की केला. मोरोपंतांना सांगितलं, मोरोपंत तख्तास जागा हाच करावा. कैलासा इतकाच पवित्र रायगड, आतापर्यंत इथं कुणाचं रक्त सांडलं नाही. हाच तख्तास जागा हाच. महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, राज्याभिषेकाचा हा एवढा खर्च स्वराज्याच्या कोषाघराला पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज असे आणखी 10 राज्याभिषेक करायचं सामर्थ्य स्वराज्याच्या कोषागारात आहे. शून्यातनं उभा राहिलेलं स्वराज्य आज असे 10 राज्याभिषेक करायची ताकद ठेवून होतं. या पाठीमागं होतं महाराजांचं अर्थव्यवस्थापन. आज मितीस महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत. पैकी 360 स्वराज्यात होते आणि पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक फ्लॅट घेणं होत नाही आपल्याला. महाराजांनी 110 किल्ले बांधलेत. स्वराज्य बळकट करणं हा हेतू त्या पाठीमागं होताच, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांबार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी, मराठे, ब्राह्मण, कायस्थ साऱ्यांना काम मिळालं पाहिजे. त्यांच्या खिशात दाम पाहिजे. मुठभर लोकांच्या खिशात पैसा जाऊन अर्थव्यवस्था बळकट होत नाही. तळागाळातल्या प्रत्येक माणसाच्या खिशात जर दाम गेलं तर पैसा वाहता राहतो आणि अर्थव्यवस्था बळकट होते. महाराजांनी स्वराज्याचं वचन ठरवलं, सर्वांस पोटास लावणे आहे. महाराजांनी इथं रोजगार निर्माण केला, स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट केली. महाराजांनी व्यापारी बंदरं इथं काढली. 4 ते 5 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं महाराजांची होती. त्याहून मराठ्यांचा युरोप, इराण, तुर्कस्तान, पार मस्कत पर्यंत व्यापार चालत होता.
व्यापाराच्या माध्यमानं महाराजांनी स्वराज्याची आर्थिक घडी बसवली. इथल्या स्वदेशी व्यापाऱ्यांच्या व्यापारांना बळ दिलं, उत्तेजन दिलं. नाहीतर इंग्रजांचं मीठ खरेदी केलं जात होतं, देशी मीठ मागं पडत होतं. महाराजांनी इंग्रजांच्या मिठावर इतका कर लावला की ते इतकं महागलं की लोकांना स्वदेशी मीठ घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. महाराजांनी इथल्या लोकांचं भलं पाहिलं. आत्मनिर्भर भारत ही संकल्पनाच मुळात शिवाजी महाराजांची. मेड इन इंडिया ही संकल्पना महाराजांनी इथं आणली. स्वराज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध केलं, समृद्ध. रायगडावर तयारी सुरू झाली. सगळे महाराजांचे निमंत्रित पाहुणे रायगडावर पोहोचले. सगळा रायगड आनंदला होता. शतकानंतर ही घटना घडणार होती. इंग्रजी सत्तेचे प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेल, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीजकर, विजापूरकर, भागानगरकर सारे रायगडावर हजर. आणि महाराजांच्या जिवलक सोबत्यांची तर कोण तारांबळ, कोण धावपळ. सरसेनापती हंबीरराव मोहिते, आनंदराव, फिरंगोजी, नागोजी जेदे, मदारी मेहतर, हिरोजी फर्जन, मोरोपंत, प्रल्हादपंत सगळ्यांची धावपळ, गडबड. अनेकांच्या शौर्याचं फळ आज प्रत्यक्षात येणार होतं. पण त्याच वेळी असंख्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. कुणीतरी सांगायचं, आज हे सगळं बघायला तानाजी हवे होते, तानाजी हवे होते. आणि कुणीतरी तानाजीची पहिली भेट सांगायचं. मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना घेऊन पुण्यात आल्या. उद्ध्वस्त होत झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रायारावानं गाढवाचा नांगर फिरवलाय, सगळी भूमी उजाड करून टाकली. याच भूमीत एक पहार रोवली, तुटकी वाण फुटकी कवडी तिला अडकवली आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वांश होईल. आणि माणसं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निविड दऱ्या खोऱ्यात मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या, परत या, गावात या. रयतेने विचारलं, कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ, तुमच्या शिवबाराजांच्या. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं. मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं. मासाहेब पुढं झाल्या. अंधश्रद्धेची ती पहार उचकटली, दूर भिरकावली. आपण राहू इथं. बघता बघता माणसं परतली. पण गावात आलेल्या माणसाने मासाहेबांना विचारलं, गावात तर आलो, घरी तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय? आणि त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिब्याना दिली, खतं दिली, बैला जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदी झाला, कष्टाला फळ आलं. आणि त्याच वेळी काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची. डोळ्या देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसही लगडली, पण मासाहेब जनावरं उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात, सगळं पीक नाशिवत्यात. काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसपसताना दिसलं, चित्त्याच्या चपळाने झेप मारायला लागली, त्याचे मुसके आवळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात 2 पक्षी मारले मासाहेबांनी. एक, जनावरापासून पिकाचं संरक्षण झालं आणि 2, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा कलका ऐकू आला. पहारेकरी धावत धावत पुढं झाला. 5-6 तरणीबाण पोरं, एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रानगव्याचं धूड. पहारेकरने विचारलं, काय रा? तसं एक तरणबाण पोरग सरदिशी पुढं झालं. मासाहेबांनी भेटायचं आहे. मासाहेबांनी दौंडील ती नवं, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय, जनावर घेऊनच आलोय नवं?
तसा पहारेकरी म्हणणार पर सकाळी की मासाब झोपल्यात आत्ता. नाही नाही, मासाहेबासनी भेटल्या बिगार जाणार नाही. अरे येडा का खुळाल्या का, रातचं 1:30 वाजल्यात, सकाळी की मासाब झोपल्यात आत्ता. नाही नाही, मासाहेबासनी भेटल्या बिगार जाणारच नाही. पोरं ऐकायला तयार नाहीत. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे, तसंच पोरगा सरदिशी पुढं झालं. मासाब मासाब मासाब, तुम्ही दौंड दिली ती नव, जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. ही काय जनावर घेऊनच आलोय नव. मासाहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडं बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला. तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ खळखळ पाणी उखळायला लागलं. त्याला हुंदका फुटला. नालेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. या जनावराची शिकार केली, वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं. तसं ते पोर म्हणाल, ताना, तानाजी मालुसरा, उमरट गावचा जी. आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला, मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. हे स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, कौतुकाच्या थापेवर उभा राहिलं होतं. आपल्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आलेले तानाजी, रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंडाण्यावर, आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंडाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंडाण्याचं लग्न करायला गेले ते गेले, परत आलेच नाही. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल ओ महाराजांनी तानाजींना. का महाराज म्हणले असतील तानाजींना, तान्हा तेवढा कोंडाणा घ्या, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलंय. स्वराज्यासाठी समर्पित होणारी ही निष्ठावंतांची मांदियाळी महाराजांनी उभारली. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य महाराजांचं हे, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी कुणीही घ्या, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. हेच चारित्र्य स्वराज्याचं चरित्र झालं. राज्याभिषेकाच्या धांदीत असणाऱ्या प्रत्येकाला आठवत होते ते वीर बाजी पासलकर, ते कान्होजी जेदे नाईक देशमुख, पुरंदरावर दिलेर खानाशी झुंजणारे ते मुरारबाजी. मुरारबाजींच्या शौर्यानं तो दिलेर खान आश्चर्यचकित झाला. लढत्या मुरारबाजींना म्हणाला, मुरारबाजी वज्रगड तर आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, तुम्ही का मरता फुका, या आमच्याकडं बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरारबाजी, माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुमच्याकडं. मराठे तुटतील पण फुटतील कुठले, हाट. त्याचा तो करारा बाणा दिलेर खानाला सुद्धा लाजवणारा ठरला. ते मुरारबाजी पावनखिंडीमध्ये पोहोचल्यावर सिद्धीची फौज पाठलागावर बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजेनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कार्य मरितो. तसे महाराज म्हणले, नाही बाजी सगळे सोबत जाऊ. नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेनिशी त्या गजखिंडीत तटबंदी म्हणून उभा राहणारे बाजी प्रभू कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला,
जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोचल्याचे आवाज कानी पडले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, गजखिंड पावन खिंड झाली. बाजींच्या आठवणीनं क्षणभर राजे व्याकुळले. बाजी तुम्ही होतात म्हणून तर हा सोहळा. सूर्याची, रामची किती किती नावं घ्यावीत स्वराज्यासाठी समर्पित होणारी. त्या असंख्यांमुळेच तर हा दिवस. रायगडावर राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. धार्मिक विधींना आरंभ झाला. महाराणी सोयराबाई यांना पट्टराणी म्हणून अभिषिक्त होता यावं म्हणून महाराजांबरोबर त्यांचा समंत्रक विवाह करण्यात आला. इतर राण्यांबरोबर सुद्धा महाराजांचे विवाह झाले. 1 जून द्वादशी एकादशी उजाडली. महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक वस्तूंनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदी, तांबे, जस्त, कतील, लोखंड, साखर, जायफळ, जायपत्री, मसाले, लोणी, फळं, तुलेमध्ये वापरलेल्या या सगळ्या गोष्टी दान धर्म म्हणून लोकांना वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ हे सारं अभिमानी नजरेनं पाहत होत्या. शहाजी राजे आणि त्यांचं संकल्पित प्रत्यक्षात येत होतं. हे सारं याची देही, याची डोळा मासाहेब अनुभवत होत्या. हे सारं पाहतानाच मासाहेबांना आठवले ते 12 वर्षाचे शिवबा शहाजी राजांनी त्यांनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबा राजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबा राजे मासाहेब जिजाऊंसोबत बेंगलोरातून पुण्याकडे यायला निघाले. आपला 12 वर्षाचा पुत्र निघाला. त्यावेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला जातेवेळी काय द्यावं. आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो. डबा, वेळेवर खा, फारच काळजी असेल तर सांगतो नीट जा नीट ये. अधिकची काळजी असेल तर म्हणतो बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. हां बाळ म्हणतं का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. पण 12 वर्षाचे शिवबा राजे ज्यावेळी निघाले त्यावेळी एका पित्याने काय दिलं. स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत. प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री, कोण विश्वास. शिवबा राजे अजून बेंगलोरातच आहेत, पुण्यात यायचेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतायत आम्हास खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, नाही नाही तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का. सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजांनी तो विश्वास दिला तुम्ही घडवणार, जमणार, संपला विषय. आणखी काय दिलं शहाजीराजांनी. छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. शहाजीराजांनी 12व्या वर्षी दिलेली मुद्राच राज्याभिषेकावेळी महाराजांनी स्वतःची छत्रपती मुद्रा म्हणून घोषित केली. महाराजांनी दिलेलं छोटं मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळात परावर्तित केलं. स्वराज्याचं अष्टप्रधान मंडळ सज्ज झालं. आणि काय दिलं होतं शहाजीराजांनी. शहाजीराजांनी दिला होता भगवा ध्वज आणि सांगितलं होतं उद्याच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबा राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे.
हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्णारी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा राजे तो भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी पित्यानं दिलेला तोच भगवा ध्वज राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. तो रेशमी भगवा रायगडाच्या माथ्यावरनं आल्या गेल्यांचं स्वागत करत होता, सांगत होता या म्लेंच पातशाहीमध्ये सारे पातशाह म्लेंच एक मराठा एवढा पातशाह होतोय, ही गोष्ट काही साधी नव्हे. सारे आतुरले होते. खरं तर एल्फिस्टन नावाचा इंग्रज गव्हर्नर त्यांनी असं लिहून ठेवलंय की 6,500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या देशातनं आम्ही मुठभर इंग्रज आलो आणि 150 वर्ष या बलाढ्य हिंदुस्थानवर आम्ही राज्य केलं. आमचं आम्हालाच कळेना आम्हाला हे कसं शक्य झालं याचा शोध त्या एल्फिस्टननं घेतला. आणि तो असं लिहितो, इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, इथल्या लोकांकडे क्षमता नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे शौर्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सगळं आहे, पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथली माणसं विसरलीत. ह्या देशातल्या एकाच महापुरुषाला कळालं या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथली माणसं त्याच शिवाजी महाराजांना विसरली म्हणून आम्हाला इथं 150 वर्ष राज्य करता आलं. महाराजांनी काय केलं, जे जे आहे त्यांच्यातील जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, भव्य आहे, दिव्य आहे, अखंड आहे, प्रचंड आहे, त्या साऱ्याचा वापर स्वराज्यासाठी केला. त्यातूनच स्वराज्याची नररत्न उभा राहिली. महाराज 13-14 वर्षाच्या पोराठोरना गोळा करायचे. दूरवर इथंच पुण्याच्या परिसरातल्या जंगलात त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय, पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशीर लपून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची. कुणी अनोळखी येत आहे सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशीर लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे, पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं तू तर म्हणतच मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजे म्हणले दे पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही
कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही ते. नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाहीत तर आवाज आला कुठून. आयतं गवसून जाल राजाने माणसं गोळा गेली ती अशी दऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगामध्ये गुप्तचर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वोच्च गुप्तचर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद असं सांगते की आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. इथं उगवलेल्या माणसामध्ये जे जे उत्तम आहे ते ते वेचावं आणि स्वराज्याच्या कार्य लावावं. याच्यातूनच तर स्वराज्यासाठी हवी असणारी अशी बलाढ्य नररत्न तयार झाली. राज्याभिषेकाच्या वेळी बहिर्जीनं आणलेल्या बातम्यानुसारच महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था लावली. राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. सारे सजग आणि सज्ज होते. खरं तर बंगालला फाळणी झाली आणि तिथली लोक प्रचंड संतापली. वंगभंग चळवळ चालू झाली. त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयोस्तो शिवराय. महाराज बंगालवासियांना प्रेरणा देत आहेत. योगी अरविंद घोषांनी पावनखिंडीतल्या बाजीप्रभूंवर कविता लिहिली आहे. ही राष्ट्रनिष्ठा अशी असावी जी शाश्वत राष्ट्रपुढं करते. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. त्या जातीविरोधी चळवळीला बळ यावं म्हणून तामिळ लेखक CN अण्णादुराई यांनी एक नाटक रचलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या नाटकाचं नाव होतं शिवाजी काव्यम. या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तामिळी प्रसिद्ध अभिनेते गणेश मूर्ती यांनी केली. पण या नाटकामध्ये गणेश मूर्तींनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी गाजली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. तेच त्यांची ओळख बनला. प्रेरणा असंख्याने घेतली. असंख्याने. त्या असंख्यांच्या प्रेरणेतूनच हे सर साकार झालं होतं. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं लिहितात की मुळातच हा देश नाना पंथांचा, विविध जातींचा, अनेक धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण. एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं कठीण. पण हे राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचं महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने केलं. म्हणूनच समाज सुधारणेच्या चळवळीसाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळक लोकमानसांसमोर आदर्श म्हणून ठेवतात ते छत्रपती शिवाजी महाराजांना. हे साधं नव्हे, हे विलक्षण नाही, पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणार आहे. 350 वर्षानंतर सुद्धा छत्रपतींबद्दल ही प्रेरणेची भावना असेल तर दस्तूरखुद्द महाराजांच्या सोबत काम करणाऱ्या मावळ्यांमध्ये काय प्रेरणा असेल, किती अफाट असेल. त्या प्रेरणेनंच तर सारे आनंदात राज्याभिषेकाची तयारी करत होते. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुड्यांनी बहरला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. आतापर्यंत राजे लोकमानसांच्या हृदय सिंहासनावर तर केव्हाच आरूढ झाले होते, पण आता ते धर्म सिंहासनावर आरूढ होणार होते. स्वराज्यासाठी समर्पण केलेल्या अनेक योद्ध्यांच्या त्या त्यागाचं हे महानमंगल फळ. सायंकाळ झाली, तयारीला वेग आला. अवघ्या रायगडावर मंत्रघोष चालू झाले.
महापंडित मंत्रोच्चार करू लागले, नौबती झडू लागल्या, चौघडे निनादू लागले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, मराठी माणसाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा दिवस. सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. सज्जता झाली. मंडपवेदीवर ठेवलेल्या आसंदीवर महाराज आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे महाराजांच्या शेजारी स्थानापन्न झाले. अष्टप्रधानाने आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरोपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश सावरून सरसेनापती हंबीरराव मोहिते उभा झाले. अष्टदिशांना अष्टप्रधान उभा राहिलं. आता महाराजांवर अभिषेक सुरू होणार होता. महाराजांची अचानक नजर सरसेनापती हंबीरराव मोहित्यांवर पडली. स्वराज्याचे सरसेनापती, पण राज्याभिषेकापूर्वी काही काळच ते सरसेनापती झाले. पण त्यांच्याकडे पाहतानाच महाराजांना आठवण आली ती सरसेनापती प्रतापराव गुजरांची. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया खेळणारा सरसेनापती, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारा सरसेनापती, महाराजांच्या एका शब्दावर जान निछावर करणारा सरसेनापती. आणि महाराजांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. एकीकडे अभिषेकाची सज्जता आहे आणि महाराजांना आठवतायत ते प्रतापराव. औरंगजेब महाराजांचा राज्याभिषेक सुखरूप पार पडू देणार नव्हताच. बहिर्जी नाईकांनी वार्ता आणलीच होती. औरंगजेब हा राज्याभिषेक उद्ध्वस्त करणार. आणि म्हणूनच महाराजांनी सरसेनापती असणाऱ्या प्रतापराव गुजरांना सांगितलं, सरसेनापती, राज्याभिषेक निर्विघ्न पार पडावायला हवा. स्वराज्याच्या सीमा बिंदोक करा, स्वराज्याच्या सीमा बिंदोक करा. आणि सरसेनापती स्वराज्याच्या सीमेवर दौडत होते, स्वराज्याच्या सीमा बिंदोक करत होते. पण त्याच वेळी स्वराज्यात घुसला होता बेहलोल खान पठाण. उमराणीला त्याची गाठ पडली. प्रतापराव गुजरांनी बेहलोल खान कोंडला, पुरताच जखलला. महिनाभर श्वास कोंडल्यावर तो बेहलोल पठाण सरळ शरण आला. प्रतापरावांना म्हणाला, चूक झाली, एक वेळ धर्म वाट द्या, पुन्हा इकडे येणार नाही, एक वेळ. आणि भोळ्या प्रतापरावांनी बेहलोल खानाला सोडून दिला. वार्ता शिवरायांना कळाली आणि राजे संतापले. प्रतापराव, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, हे सेनापतीगिरी कुठली? काय करणे सला केलात? बेहलोल तो सापाची जात, फिरून दंश करणारच. महाराजांचे शब्द निकाऱ्यासारखे प्रतापरावांना सलत केले. खर तर स्वराज्याची शिस्त महत्वाची. तह करायचा अधिकार प्रतापरावांना नव्हताच. स्वराज्याची शिस्त का मोडली हा सवाल तर होताच. पण त्याही पेक्षा बेहलोल सापाची जात, फिरून दंश करणारच, याची कल्पना महाराजांना पुरेपूर होती. आणि आतापर्यंत या हिंदुस्थानात हेच तर घडत आलंय. आम्ही असंख्यांचा पराभव केला, आमच्यासारखे शौर्यशाली कुणी नाही. पण पराभूत झालेल्या शत्रूला सोडून द्यायची संस्कृती, परंपरा सुद्धा आम्ही तशीच पाळली. आणि त्यांनीच आमचा घात केला. मोहम्मद घौरी 2 वेळा पृथ्वीराज चव्हाणांवर चालून आला. पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घौरीचा पराभव केला. आणि पराभूत मोहम्मद घौरीला पृथ्वीराज चव्हाणांनी जाऊ दिलं. 3ऱ्या वेळी मोहम्मद घौरी आला, त्यावेळी मात्र त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला. तेव्हा मात्र मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चव्हाणांना सोडलं नाही, संपवलं. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. तिथल्या झामोरीन राजाने त्याचं स्वागत केलं, सगळं बंदर दाखवलं आणि त्यांनीच कलिकत ताब्यात घेतलं. झामोरीन कैद केला. आमच्या उदारपणाचं आम्हाला परतावा मिळाला तो हा. पण या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी.
40,000 फौज घेऊन अफजल खान आला आणि महाराजांनी त्याला फाडला, जगाला संदेश दिला, परत जर या भूमीवर कुणी आक्रमक आला तर फाडलाच जाईल. त्या स्वराज्यात प्रतापराव बेलोल खानाला सोडून देतात. पण महाराजांचंच खरं ठरलं. सोडून दिलेला बेलोल खान परत आलाच. महाराज संतापले आणि प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहिलं, त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांच्या काळजात ते शब्द निकारासारखे घुसले. रायगडावर राज्याभिषेक सुरू आहे. सरसेनापती म्हणून आपण तिथं असायला हवं. तर महाराज आम्हाला सांगतायत, त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आवाज तोंड दाखवू नका. प्रतापराव अंतर्बाह्य थरारले, पेटून उठले. जोपर्यंत त्या बेलोलचं मस्तक छाटत नाही महाराज, तुम्हास तोंड दाखवणार नाही. आणि प्रतापराव दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामनगडाच्या पायथ्याशी प्रतापराव गुजरांची छावणी पडली. ते दिवस थंडीचे. शेकोटी करून सारे बसले होते. प्रतापरावांची क्रोध नजर त्या जाळात रुतली होती. पुन्हा पुन्हा मस्तकात महाराजांचे बोल घुमत होते, त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. तोच एकेर धावत आला. राव राव. प्रतापरावांनी नजर फेकली. राव, नेसरीच्या खिंडीत बेलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि ताडकन प्रतापराव उठले. त्या ज्वाळ्यात त्यांची नजर पुन्हा रुतली. एक ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि कडाडले प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? उठला विसाजी बल्लाळ, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी अत्रे, उठला सिद्धी हिलाल, उठला कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि खासे सरसेनापती प्रतापराव गुजर. बघता बघता 7 घोड्यांवर मान टाकली, टाचा बसल्या आणि सुसाट दौडत राहिली घोडी. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडीच्या अलीकडं ही 7 फुरफुरणारी घोडी क्षणभर थांबली. पुढे अथांग बेलोल खानाचा सेनासागर. प्रतापरावांना हवा होता बेलोल. दक्षिणेच्या टेकडीवर बेलोल खानाची छावणी. प्रतापरावाने एकदा सोबत्यांकडे बघितलं. बघता बघता हर हर महादेवचा जागर झाला. टाच मारली आणि 7 घोडी सुसाट सुटली. त्या निद्रिस्त बेलोल खानाच्या छावणीत सपासप कापाकापी चालू झाली. खुलेआम कत्तला रमली. आक्रोश किंकाळे आरोळ्या रक्ताच्या चिरकंड्या मुर्द्यांचा प्रेतांचे कच यातनांचा कल्लोळ. प्रतापराव कडाडत होते. बेलोल. प्रतापरावांची नजर बघितली आणि बेलोल अंतर्बाह्य थरारला. सारं सैन्य त्यांनी प्रतापरावांवर सोडलं. झुंज चालू झाली. शौर्याचं वादळ उफाळलं. खालून आगवर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. त्या 7 वीरांचं बळ तोकडं पडलं. सचक सावध झालेल्या बेलोल खानाच्या सैन्यानं गर्दीत 7 जीव लोपले. ते खग वनव्यात जळाले. मातीत पडले प्रतापराव. श्वासानं उडल्या मातीला सांगत होते, सांगा माझ्या राजांना, हा प्रतापराव गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. एक धगधगता अध्याय संपला. ती रात्र महाशिवरात्रीची होती. रायगडाच्या शिवशंकरासाठी या 7 बिल्वदलांनी आपल्या रक्ताचा अभिषेक महाशिवरात्रीच्या रात्री त्या शिवलिंगाला घातला. महाराजांच्या डोळ्यात न कळ दिशा अश्रू सुटला. राज्याभिषेकाच्या अभिषेकावेळी महाराजांना प्रतापरावांनी घातल्या रक्ताच्या अभिषेकाची सय आली. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले 7. महाराजांवर 7 नद्यांचा अभिषेक सुरू झाला.
गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू, त्या अभिषेकामध्ये महाराजांचे अश्रू कुणाला दिसलेच नाहीत. समुद्र जलाचा अभिषेक सुरू झाला. मध्यान्ह रात्री अभिषेक संपला. महाराजांना सुवासिनीने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वर्ण अलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. आई भवानी मातेला, मासाहेब जिजाऊंना, उपस्थित ज्ञानीजनांना महाराजांनी वंदन केलं आणि महाराज राजसभेच्या दिशेनं निघाले. राजसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वर्ण अलंकार घातलेले 2 बलाढ्य हत्ती आणि पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री श्रीवायांच्या स्वागताला सज्ज होते. महाराज निघाले. राजसभेच्या मध्यात एक सुबक चौथरा, लांबरुंद, त्यावर आणखी एक चौथरा आणि त्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्यात होतं रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी अस्मिता बनणार, मराठी जनांचा स्वाभिमान असणार. खरं तर हे सिंहासन तयार करताना राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की त्या सिंहासनावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता. राजे आणि अष्टप्रधान हे आला. समुद्र कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या महाराज कीर्तीची स्वरा आपल्याला जाणना समुद्रांच्या चौलच्या तुमच्या प्रचंड शस्त्र राज्य हेच 2 नवणारी कारण आमच्यात आपला नाच सपर येतो. हायते असा जिज्ञासून महाराजांनी महाराज म्हणले उत्तर आठवता का जायचं तर चालू का. हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं मग विकास महाराज घेतही होते पण ढासळता पाहिजे आणि महाराजांपती म्हणून झाले. सलाव वंदन आणि महाराज वंदन आणि महाराज रोहे झाले आणि शिवाजी महाराज की अवघडे राष्ट्र महाराज बसलेले ते माणसा आले तर महत्व दिलं. माद हाव रहित अस्मित झाले. आमच्या स्वशेक झाल्यानंतर म्हटलं पड गोवळ पालखी का थांबव स्वागत महाराजचा जाणवळ गोवळ घेऊन आला. आगत स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोवळ कोंड्याचा महाराज भारावले. महाराज ही आमची शस्त्रे असते. महाराज असलेले त्या सामर्थ्य शानतीलच प्राणी तसा जे कलीच्या ताकदीचा तसा एकाने बुलंद होता पण याची सोंड फिरला होता. कर्णा बादशाहानं तुमच्या कौतुक करा. ही निष्ठा या निष्ठेवर चरित्र आम्हाला ते उतरावे दगडू शकतो. धन्यवाद. धन्यवाद नितीन. आपल्या संबंध शिवशाही प्रधान